तर आपल्याला रोजच प्रश्न पडतो की आज डब्याला काय द्यायचे किंवा नाश्त्याला काय करायचे. तर आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे, कॉर्न सँडविच. चला तर तयारीला लागूया. तर इथे मी पातेल्यामध्ये अगोदर 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे म्हणजे कॉर्न छान असे शिजतील. आता त्यामध्ये कॉर्न टाकायचे आणि शिजवायला ठेवायचे. तर आता हे साईडला ठेवूयात आणि सँडविचची तयारी करूयात. तर इथे मी 1 टोमॅटो, 2 शिमला मिरच्या आणि 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. आता ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घालूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला मिक्स करायला सोपे जाईल. तर त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत. चला तर आता कॉर्नसुद्धा शिजून तयार आहेत. आता ह्याला काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने चाकूने काढून घ्यायचे. हाताने जास्त वेळ लागतो, एकदम लवकर होते चाकूने. तर कॉर्नसुद्धा काढून झालेले आहेत. आता हेही भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. कॉर्न मी जास्त घेतलेले आहेत आणि भाज्या थोड्या कमी घेतलेल्या आहेत. मुलांना खूप आवडते. तर त्यामध्ये आता 2 चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि 2 चमचे मेयोनीज घातलेले आहे आणि मीठ एकदम शेवटी घालायचे, म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्यांना पाणी सुटणार नाही. आता ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मिश्रण हे तयार आहे आपले सँडविचचे. तर आता सँडविच तयार करूयात. तर इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत सँडविच. तर ह्याला छान असे बटर लावून घ्यायचे अगोदर आणि नंतर त्यावर आपण जे मिश्रण तयार केले होते ते घालायचे. हाताने छान असे पसरवून घ्यायचे, चमच्याने नाही जमणार तितके. आता ह्याला छान असे पसरवून घेतल्यानंतर यावर भरपूर असे चीज घालायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप करू शकता, असंही म्हणजे चीज नाही घातलं तरी चालेल. आता ह्यावर दुसरी ब्रेड ठेवायची. तर अशा पद्धतीने मी 2 सँडविच तयार केलेले आहेत. आता इकडे पॅन ठेवलेला आहे. पॅनही छान असा गरम झालेला आहे. आता ह्यावर थोडेसे बटर घालायचे आणि ह्यावर सँडविच ब्रेड ठेवायच्या आणि छान असे आलटून पलटून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. तर मी दोन्ही एकाच वेळेस दोन्ही एक वेळेसच करत आहे. तर माझ्याकडे सँडविच मेकर नाही आहे, त्यामुळे मी डोसा पॅनवर करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सँडविच मेकरमध्येही करू शकता. तर मी याला आलटून पलटून असं 2 ते 3 मिनिटे छान असं क्रिस्पी होईपर्यंत बटरमध्ये भाजून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत. दिसायलाही छान असं एकदम सुरेख असा रंग आलेला आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का नाही एक वेळेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर तुम्हाला मी एक सँडविच कट करून दाखवते. किती चीजी झालेला आहे, दिसायलाही अप्रतिम दिसत आहे, खायलाही एकदम हेल्दी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतेत का नाही आवडतेत हे मला कमेंटमध्ये एक वेळेस नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतेत का नाही. तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.